नाशिक जिल्ह्यामध्ये मुलं विक्रीचं संशयास्पद प्रकरण समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। 12 मुलं असलेल्या बच्चूबाईनं तिची 3 मुलं अवघ्या 10,000मध्ये विकल्याचा आरोप होतोय। तर घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे मुलं दत्तक दिल्याचा दावा या महिलेकडनं केला जातोय। सध्या या तिन्ही मुलांचा ताबा महिला बालविकास विभागाकडे देण्यात आलाय। नेमका काय आहे हा सगळा प्रकार बघूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। रोजच्या पोरांची आईनच केली विक्री। 12 मुलांची आई बच्चूबाई 3 मुलं विकली। अवघ्या 10,000 2 महिन्यांच्या बाळाचा सौदा। मुलं दत्तक दिल्याचा दावा किती खरा किती खोटा। लहानग्यांना आपल्यासोबत काय घडलंय याची कल्पनाही नाही। यातील एका बाळाचं वय तर केवळ 2 महिन्यांचं आहे। त्र्यंबकेश्वरच्या बरड्याची वाडीतील ही अभागी मुलं, त्यांच्या जन्मदात्या आई वडिलांनीच त्यांना विकल्याचा आरोप आता होतोय। विष्णू हडोंगे आणि बच्चूबाई हडोंगे अशी या आई वडिलांची नावं आहेत। झोपडीत राहणाऱ्या बच्चूबाईंना एकूण 12 मुलं झाली, त्यातली 3 मुलं विकल्याचा आरोप होतोय। अवघ्या 10,000 ही मुलं विकल्याचं सांगण्यात येतंय। तर त्या बाईला हे 14वं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली। तिन्ही ते बाळ एका कोणत्यातरी व्यक्तीला 10,000 रुपयाला विकण्याची माहिती मिळालेली आहे। आदिवासींचा 9% हा जो बजेट आहे तो आदिवासी खर्च कुठं केला जातो। आज या मातेला घरकुल मिळाले नाही, अद्यापही घरकुल नाही मिळाले आणि तिला आपल्या पुढचा गोळा विकावा लागतो आणि तिच्या गेली 4 ते 5 मुलं विक्री झाल्याचा संशय आहे। त्र्यंबकेश्वरच्या बरड्याची वाडीतील हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। एका आशा सेविकेच्या तत्परतेमुळे हा प्रकार उघड झाला। बच्चूबाई यांची 10 ऑक्टोबर 2025 ला प्रसूती। बच्चूबाई यांची 14वी प्रसूती। वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती, मुलाचं वजन कमी असल्यानं आशा सेविका घरी गेल्या, तेव्हा नवजात बाळ घरी नसल्याचं आशा सेविकांना आढळलं। यानंतर एकच बाळ नाही तर कुटुंबातील एकूण 3 मुलं इतरांना देण्यात आल्याचं समोर आलंय। या मुलांची विक्री झाल्याचा संशय व्यक्त होतोय। तर घरच्या आर्थिक हलाखीमुळे मुलं दत्तक दिल्याचं आईचं म्हणणं आहे। आपल्या नातेवाईकांनाच ही मुलं दत्तक दिल्याचा दावाही करण्यात आलाय। त्याच्यामध्ये अनुसयाबाई आडोंगे म्हणून पेशंट होता, त्याची साधारणतः 14वी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये। आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या, बरड्याची वाडी टाकेदेगाव त्र्यंबकेश्वर येथे। त्यांना त्या ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाही आहे। ते बाळ दत्तक म्हणून दिले, तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची पाजायची, ते करता पण येत नाही मला। त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला। ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून। तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदच आहेत ते। मुलं विक्रीचा हा संशयास्पद प्रकार समोर आल्यानंतर प्रशासन सरसावलंय। 2 महिन्यांचं बाळ वासिंद येथील नातेवाईकांकडून पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर 2 मुलं शहापूर आणि वावी हर्ष परिसरातून ताब्यात घेण्यात आलीत। या 3 मुलांच्या सध्याच्या पालकांनाही घोटी पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलंय। या 3 मुलांसह 9 मुलांचा ताबा महिला आणि बाल विकास विभागाकडे देण्यात आलाय। त्याचबरोबर आई वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुलांच्या आई वडिलांकडे पुरेशी कागदपत्र नसल्यानं तिन्ही मुलांची दत्तक विधानाची लेखी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं सध्याच्या पालकांचं म्हणणं आहे। पैसे देऊन मुलांची खरेदी केलेली नाही, तर त्यांना दत्तक घेतल्याचं ते देखील सांगतायत। आम्ही पैसे देऊन किंवा व्यवहार करून विकत घेऊन असं काही केलं नाहीये। एक दत्तक म्हणून आम्ही घेतलेलं आहे आणि आमच्याजवळ थोडेफार कागदपत्र पण आम्ही बनवलेले आहेत। त्या ताईकडे पूर्णपणे कागदपत्र नसल्यामुळे, डॉक्युमेंट्स पूर्ण नसल्यामुळे तर ते काम आमचं अपूर्ण राहिलंय। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासनानं समिती गठीत केली आहे। समितीच्या अध्यक्षपदी नाशिकच्या शासकीय अनुरक्षण गृहाच्या अधीक्षिका मंगला भोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या समितीनं घटनास्थळावर जाऊन चौकशी केली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय। आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या घोटी पोलीस स्टेशनला आहेत। चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत
आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता, याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे. या संदर्भात मी देखील माहिती घेतली आणि मीडियाच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलेली आहे. पोलीस प्रशासन रात्री त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे. एक कुटुंब आहे की ज्यांना असं म्हटलं जातं की 10 ते 12 ते मुलं मुली आहेत. ह्या संदर्भातली विस्तृत माहिती घेण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे. हा प्रकार मुलं विक्रीचा आहे की दत्तक देण्याचा हे आता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेनं ग्रामीण महाराष्ट्रातील दारिद्र्याचं भीषण वास्तव समोर आलंय. कुटुंब नियोजनासह सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात सरकार आणि प्रशासनाचं अपयश यातून लख्खपणे दिसतंय. बाळाच्या दुधासाठीही पैसे नसणारं कुटुंब आणि यातून पोटचा गोळा विक्री करण्याचा किंवा दत्तक देण्याचा घेतलेला निर्णय हे सारच विकसित महाराष्ट्राच्या प्रतिमेला सणसणीत चपराक देणार आहे. विकास काजळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.